आज रेल्वे संदर्भातलं आंदोलन झालं. रेल्वेचा जो मार्ग आहे तो मार्ग दुसऱ्या दिशेने नेल्यामुळे आज या ठिकाणी चाकण याच्यामध्ये आंदोलन झालं. चाकणमध्ये दुसरा एक ज्वलंत प्रश्न आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. रोज एका निष्पाप व्यक्तींचा जीव जातो. याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे? या आंदोलनासाठी एकत्र येणार का? या आंदोलनासाठी आजचं जे आंदोलन होतं ते चाकण आणि चाकण परिसरातील सर्वपक्षीय असं आंदोलन होतं. आणि या आंदोलनामध्ये गेल्या 20-22 वर्षापूर्वीचा जो रेल्वेचा प्रश्न होता, आढळरावांनी हा प्रश्न सुरुवातीला मांडलेला होता. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 20 वर्ष झालेत. आढळरावांचे 15 वर्ष गेलेत. त्याच्यानंतर आता खासदार अमोलजी कोल्हे यांचे 7 वर्ष गेलेत. या सगळ्या याच्यामध्ये या दोन्ही खासदारांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न लावून धरणं गरजेचं होतं. मात्र या प्रश्नाकडे लक्ष न देता या दोन्ही खासदारांचं वेगळ्याच ठिकाणी लक्ष होतं. आता तसं पाहिलं गेलं तर खासदार अमोल कोल्हे यांचं लक्ष या प्रश्नाकडे असणं फार गरजेचं होतं. त्या व्यतिरिक्त आता तो प्रश्न आपण पाहतोय. त्याचबरोबर पुणे नाशिक हायवेचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सध्या सर्वात जास्त ऐरणीवरती आहे. त्याचं कारण असं की रोज आपण पाहतोय कुरळी ते चांडोली टोल नाका या दरम्यान रोज 1-2 ऍक्सिडेंट होत आहेत आणि त्यामध्ये रोज 1-2-3 जण मरतायत. आणि या सगळ्याचा ताण जो आहे तो एक प्रकारे पोलिसांवरती सुद्धा येतोय. एकूण जर का चाकणच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफचा विचार केला तर जास्तीत जास्त पोलीस हे रस्त्यावरती आहेत, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये आता ट्रॅफिक आहे. जर का चाकण MIDCचा विचार केला तर हे सगळेच्या सगळे रस्ते आता नीट होणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये या सगळ्या रस्त्यांचं वाटोळं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्यावरती फार मोठा ताण येतोय. लोकांना सकाळी उठून कामाला जावं लागतंय, रात्री तो घरी परत कधी येईल याची गॅरंटी घरच्यांना नसते. त्याच्यामुळं आत्ताच्या या रेल्वेच्या आंदोलनाबरोबर चाकणच्या ट्रॅफिकचा सुद्धा प्रश्न बाजूला पडला नाही पाहिजे. त्या प्रश्नावरती सुद्धा सगळ्यांनी बोलणं तसं पाहिलं तर गरजेचं होतं. आणि म्हणून माझी चाकणकरांना नम्र विनंती आहे, या रेल्वेच्या प्रश्नाबरोबरच आपण ट्रॅफिकच्या सुद्धा प्रश्नाला वाव देणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी चाकण येथे हायस्पीड रेल्वेसाठी घेण्यात आलं. खरं सांगायचं तर महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा तो म्हणजे हायस्पीड रेल्वेचं आंदोलन आणि ट्रॅफिक समस्या या दोन्हीचं कुठंतरी कनेक्शन आहे असं मला वाटतं. या दोन्ही समस्या इंटरलिंक्ड आहेत. त्यामुळे आजचं जे आंदोलन झालं ते फक्त हायस्पीड रेल्वेचा जो मार्ग आहे तो बदलण्यासाठी नव्हतं, तर हायस्पीड रेल्वे या ठिकाणी जर झाली, चाकणमधून जर हायस्पीड रेल्वे गेली तर मला असं वाटतं की इथली जी ट्रॅफिक समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावर सुटण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. कारण जे वाहनांची संख्या रस्त्यावर येते ती त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि म्हणून आपल्याला हायस्पीड रेल्वे चाकण मार्गे, खेड मार्गे जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या या चाकण MIDC मध्ये जो कामगार वर्ग येतो तो पुण्यातून येतो. त्याचबरोबर जी आजूबाजूची गावं आहेत, नारायणगाव असेल, आंबेगाव असेल, त्या ठिकाणी जुन्नर असेल, या विविध ठिकाणाहून त्या ठिकाणी नगर असेल, लोक या ठिकाणी कामासाठी येत असतात. आणि म्हणून असं मला वाटतं की जर हायस्पीड रेल्वे या ठिकाणी झाली तर ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर MIDC मध्ये अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत. याचा पाठपुरावा आपण मुख्यमंत्री साहेबांकडे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे वेळोवेळी केला. चाकण कृती समिती, ट्रॅफिक मुक्त कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, लढा उभा करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या लढ्याचं यश असं आहे की गेल्या महिन्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून 3 एलिव्हेटेड कॉरिडॉरचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड हायवेचं भूमिपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि जो जमीन अधिग्रहणाचा मुद्दा होता तो त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी मांडला आणि त्याला उत्तर देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लगेचच त्या ठिकाणी निधी जमीन अधिग्रहणासाठी उपलब्ध करून हा अडथळा देखील दूर केलेला आहे. आणि त्यामुळे आता आपला एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे तो होण्यासाठी जे अडथळे होते ते त्या ठिकाणी दूर करण्यात आले आहेत. आणि येत्या काही महिन्यांमध्येच हा रस्ता पूर्णत्वास जाईल अशी आपण येत्या काही वर्षांमध्ये 2 वर्षाचा टार्गेट त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे 2 वर्षांमध्ये ही ट्रॅफिक समस्या आपल्याला पूर्णपणे संपलेली असेल अशी आपण अपेक्षा करू. धन्यवाद. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी आज इथं आंदोलन झालं सर्वपक्षीय.
खरं तर मी या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालेलो नाही आहे. एक खेडचा नागरिक या नात्यानं मी या आंदोलनात सहभागी झालो होतो. ही रेल्वे होणं खेड तालुक्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण ती भविष्यात किती दिवसांनी होणार आहे हे अजून काही, किंवा होणार आहे की नाही हे पण माहीत नाही. याच्यासाठी आपण हे आंदोलन घेतलं होतं की ही रेल्वे आमच्या तालुक्यातून जी जाती ती व्हावी. खरा मुद्दा हा आहे की आत्ताच्या ज्या मुख्य समस्या आहेत MIDC मधल्या, कारण ही आशिया खंडातील ॲटोमोबाईल हब असणारी MIDC आहे व सर्वात मोठा महसूल इथनं जातोय. पण अंतर्गत रस्ते बघितले, अपघाताचं प्रमाण बघितलं, खड्डे बघितले, सुविधा बघितल्या, कचऱ्याच्या समस्या बघितल्या, ह्या समस्या आता तरी त्वरित सोडवणं आवश्यक आहे. तर सर्वपक्षीय जे आंदोलन या ठिकाणी झालं, असंच आंदोलन या रस्त्यांच्या याच्यासाठी लोकप्रतिनिधी का मांडत नाहीत, ह्या भूमिकेसाठी रस्त्यावर का येत नाही. रेल्वेचं दिवा स्वप्न म्हणूयात आपण कदाचित, कारण त्याला 20 वर्ष जातील 25 वर्ष जातील माहीत नाही. तरी मला या सगळ्या लोकप्रतिनिधींना एकच म्हणणं आहे की आमच्या समस्या आत्ता ज्या आहेत, ज्याच्यामुळे रोज एक मृत्यू होतोय, आपल्या महिला भगिनी परवा गेल्या, दर दिवशी एक मृत्यू इथं होतोय, याबाबत कलेक्टर साहेबांनी आम्हाला 25 तारखेपर्यंत हे सगळे खड्डे बुजवले जातील असं कृती समितीला सांगितलं गेलं. त्याच्यामुळे 15 ऑगस्टला जे आम्ही आंदोलन घेणार होतो बिरदवडीला वाय कॉर्नरला, ते आम्ही स्थगित करून 25 तारखेपर्यंत प्रशासनाची वाट बघणार आहे. हे खड्डे मुक्त होत आहेत का खरंच प्रशासन, PMRD, MIDC, PWDचे अधिकारी हे करणार आहेत का, हे एकदा जनतेला पण कळू द्या. हे जर केलं नाही तर मला या सर्व पक्षीय सर्व लोकप्रतिनिधींना हे आव्हान आहे की ह्या निदान MIDC साठी आणि रस्त्याच्या प्रश्नासाठी असेच आंदोलन परत एकदा आपण रस्त्यावर उतरून करावे व प्रशासनाचे डोळे उघडावे. धन्यवाद.